प्रिन्सेससाठी आहे ना फ्रान्सवरून हे आलेलं आहे, गिफ्ट आलेलं आहे कपड्यांचं. आणि मिरची इथे खूपच छान मिळते. आराम करायला आली आहे, आपण जाणार होत रिटर्न. सबस्क्रायबर वाढतो कशी लगेच बघा, लाईक करा, शेअर करा. हे असं का नीट स्माइल कर. हॅलो गुड मॉर्निंग, हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम अवर न्यू ब्लॉग. सो आता आम्ही चाललेलो आहोत कर्जतला. ह्या वर्षीचा मसाला बनवायचा आहे, तर मिरची घ्यायची आहे. आणि मी असं ठरवलं आहे की दरवर्षी म्हणजे मी मम्मीकडून मसाला बनवून घेते. सो ह्या वर्षी तिची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मग आम्ही असं ठरवलं आहे की म्हणजे तिच्याकडेच जाऊन बनवणार आहे. पण आता मिरची घेण्यापासून ते मसाला बनवेपर्यंत मला तुमच्यासोबत फुल ब्लॉग शेअर करायचा आहे. सो मी तो बनवणार आहे. आणि आता सगळी मिरची घ्यायला किंवा स्टे ट्यून. आणि तिला पण बरं नाही आहे मम्मीला, तर तिला पण बघणार आहोत है ना. तू कोणाला भेटायला चालली? नानीला. ठीक आहे, सो चला. कशा आहात मॅडम तुम्ही? नानीला बरं नाही ना, मग तू विचार नानी कशी आहे. तुला आठवण नाही ना, तुझी आठवण नाही ना, मग तू आलीस ना एवढे दिवस. आराम करायला आली आहे, आपण जाणार आहोत रिटर्न जाणार आहोत घरी. घरी आता आम्ही जातो आता निघतो. कैसे हो? लिहून घ्या ना. तर इथे मिरची लिहून घेतात. पप्पा पप्पा हो पप्पा सारा विटी 1050 घ्या. लवंगी 2 बोला. तर इथे मिरची घेतो आम्ही, है ना. हे बघा, हे पहिले ना आमच्या इथे लाडवलेलं ना आईस्क्रीम विकायचे. ते कुल्फी विकायला यायचे. आता पण विकता का? आता बंद केले. आम्ही लहान होतो ना तेव्हा कुल्फी विकायला यायचे. आम्ही यांच्याकडून कुल्फी घ्यायचो. मी घ्यायचे त्यांच्याकडून. हा तिकडे 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 तिकडे. तर फायनली आता मिरची आपली चालू आहे घेणं. आणि आपण ना दरवर्षी यांच्याकडूनच मिरची घेतो. म्हणजे मसाला बनवायचा असेल ना तर मम्मी सुद्धा माझी इथूनच घेते आणि आम्ही सुद्धा इथूनच घेतो. तर मग इथेच आलेलो आहोत आता घेण्यासाठी. तर मी आता इथं अशी मिरच्यांच्या दुकानात उभी आहे बघा. आणि ना थोड्याशा मिरच्या मी हातात घेतला होता तर माझ्यासं झोंबत होता. दरवेळेस आहे ना आम्ही जास्त मसाला बनवते, पण ह्यावेळेस गेल्या वर्षीचा मसाला थोडासा उरलेला आहे, म्हणून मग ह्या वर्षीचा 5 किलो बनवायचा चालू आहे. पण माझी मम्मी खूप सारा मसाला बनवते. म्हणजे कांदा लसूण मसाला, साधा मसाला जो आपला नॉर्मल तिखट मसाला असतो तो, हळद, धना पावडर, गरम मसाला, बाकीचे ते सगळं असं बरंच काय काय बनवते. गेल्या वर्षी तिने 17-18 किलो मसाला दळून घेतला होता. पण आमचा अजून बाकी आहे लास्ट इयरचा, त्याच्यामुळे मग आम्ही 5 किलो करायचं ठरवलं. कारण गेल्या वर्षीची पण मसाला आहे, अजून 2-3 पिशव्या बाकी आहेत. म्हणून मग ह्या वर्षी असं 5 किलोचं घ्यायचं आहे बनवायला. आणि मिरची इथे खूपच छान मिळते. त्यावेळेस मम्मीला थोडंसं बरं नाही आहे, म्हणून मग तिच्याकडे जाऊन तिच्याकडून मी असं मसाला कसा बनवतात ती माहिती करून घेणार आहे. म्हणून मी असं म्हटलं की चला व्लॉग पण बनवूयात आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. सो आता इथे मिरच्या तर आम्ही 5 किलो घेतलेली, 6 किलो घेतली आहे. कारण की ना निसून वगैरे थोडीशी खराब वगैरे जाऊन मग ती कमी होते. म्हणून मग मी सगळ्या मिरची मिळून 6 किलो घेतलेल्या. मी घरी जाऊन तुम्हाला वाचून दाखवेल की मी किती काय किलो घेतलेलं आहे ते. आमच्या मॅडम आजारी झालेल्या आहेत ना. तिचा झाला, तिचा बनवून झाला सगळ्यात आधी. आता पाऊस गेल्या वर्षी खूप लवकर आलेला आणि ह्यावेळेस पण आता थोडंसं 2-3 दिवस आधीमध्ये पाऊस पडला, म्हणून म्हटलं की नाही पाऊस चालू होईल आणि मसाला मग ते मिरची वगैरे व्यवस्थित मिळत नाही. म्हणून मग म्हटलं की पावसाळ्याचा भरोसाच नाही आहे, कधीही चालू होईल, त्याच्या आधी आपण मसाला बनवून घेऊया. म्हणून मग आज चला म्हटलं मिरची घ्यायला जाऊया. आता आमची घेऊन झालेली आहे मिरची. बाकीचे जे साहित्य आहे ते पण मी तुम्हाला सगळं मसाला बनवताना दाखवेल, शेअर करेल. कारण मी पण शिकणार आहे, ह्यावेळेस फर्स्ट टाईम असणार आहे माझं, म्हणून म्हटलं व्लॉग बनवूयात.
सो चला स्टे ट्यून. चल बघ अशा नाही बटतं देखता ना झाली का आपण काय करावं तुम्ही हॅलो करा ना माझा ब्लॉग. यांच्याकडनं घेतली हे बघा पंकज ट्रेडर एक नंबर मिरचीवाला माणूस आहे. आम्ही नेहमी यांच्याकडनं मिरची घेते 3 घरचा मसाला करते 3 घरवाले आम्ही इथून मसाला घेते मच्छी घेते मच्छीचा मसाला इथंच भेटते भारी भारी. सबस्क्रायबर वाढते बघा इकडे बघ सबस्क्रायबर वाढते बघ कशी लगेच बघा लाईक करा शेअर करा. ही मोठी ती तिकडे बारकी ती तिकडे छोटी मोठी आणि छोटा तो तिकडे तिकडे छोटा. तर आता मसाल्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या मी घेणारे टाकायला. जो छोटे छोटे जे खडे मसाले असतात ते मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेते ते. हळद सांग. सेलंग हळद हिंग खडा हिंग जिरं काळी मिरी जायफळ शहाजिरं नाकेश्वरी लवंग त्रिफळ बाद्यान कपूरचिनी तीळ मेथी खसखस मोहरी जायपत्री दगडफूल दालचिनी मसाला वेलची बडीशेप तमालपत्र आता बाजूला तमालपत्र हे सगळे साहित्य आता आपण घेणार आहोत मसाल्यामध्ये टाकायला. हे सगळे साहित्य आता आपण मसाल्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेले पण मसाला बनवताना त्यातले किती किती टाकणार आहोत आपण ते मी नंतर दाखवेलच तुम्हाला. पण हे सगळे साहित्य आता इथे घेतलेले आहेत मसाल्यामध्ये टाकण्यासाठी. पण मी तर गुलकंद घेतलेला आहे. मम्मी बोलते गुलकंद पण टाकायचं का तर बोलते ठीक आहे. हां तेच ते गुलाबाच्या पाकळ्या टाकायला गुलाबाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत तशा सुकवलेल्या टाकायच्या का बोलले म्हणजे घे बघूया ट्राय करूया कसं होतं ते. तर त्या सुद्धा थोड्याशा घेतलेल्या आहेत. दोन्ही सुट्ट्या वाया गेल्या. बघा तर आपल्या इथे मसाला असा मस्त बांधला जातो जे जे आपण टाकायला घेतलंय ते. आणि आपले 2 दादा आपला मसाला हे करतात. हाय करा. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे काही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मी नाव पण सांगते सोनाली अँड प्रिन्सेस ब्लॉग्स. हां हां आम्ही येतो. चला दादा बाय बाय करा. चला इकडं बघा. चल भाऊ तुला पण घेतो यूट्यूबमध्ये. तुला गाडी तिकडं पार्क होती बाजारपेठ कर्जतचा इथं मिरची वाटायची दारू भेटते. दारूच बंद वाटते हे दारू बंद आहे सुनू. सोनाली मावशी ए सोनाली मावशी दारू बंद आहे. दारू बंद आहे. तुझं कसं होईल संध्याकाळचा. तर बाजारामध्ये दुपारी मिरची खरेदी केली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सो आपण 5 ते 6 किलोचा मसाला बनवणार आहोत. तर त्यानुसार मी आज जेवढे काही साहित्य आहेत ना ते घेतलेले आहेत. पण कसा बनवायचा किंवा काय हे मला पण माहिती नाही आहे. मी दरवर्षी मम्मीकडून बनवून घेते पण यावर्षी मी असं ठरलं की मी सुद्धा शिकणार आहे. आणि त्यामुळे मी ना मिरची घेण्यापासून ते मसाला बनवेपर्यंत पूर्ण ब्लॉग बनवणार आहे. तर उद्यापासून मी अशी मिरची निसण्यासाठी वगैरे जाणार आहे घरी. आणि बघू मला सुद्धा जमतोय का बनवायला. मम्मीला विचारून करणार आहे. तर असं वाटलं की तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करावा. आणि दुसरी गोष्ट आज ना प्रिन्सेससाठी आहे ना फ्रान्सवरून हे आलेलं आहे गिफ्ट आलेलं आहे कपड्यांचा. तर हा बघा खूप सुंदर असा ड्रेस आलेला आहे प्रिन्सेससाठी फ्रान्सवरून. म्हणजे तिच्या बाबाच्या फ्रेंड आहे तिच्या बाबाचा आणि त्यांची मुलगी फ्रान्सला गेली होती तर तिने तिकडून तिच्यासाठी खूप छान असा ड्रेस आणलेला आहे. आणि व्हिडिओ कॉल केलेला तिने तिकडून फ्रान्सवरून. तर तिने विचारलं की कोणता ड्रेस पाहिजे. तर पिल्लूनेच चॉईस केला की मला हा वाला पाहिजे म्हणून. तर खूप सुंदर आहे. ते सुद्धा आपले ब्लॉग बघतात आणि त्याच्यामुळे त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये सांगतोय की थँक्यू म्हणून. आणि याचं कापड इतकं म्हणजे छान आहे ना की खूपच ओरिजिनल कॉटन आहे. अजिबात गरमीसुद्धा होणार नाही. एकदम टिश्यूसारखं एकदम हे आहे. आणि तू थँक्यू बोलते तुला
थँक्यू बोल. थँक्यू बोल थँक्यू अत्तू. थँक्यू अत्तू. सो खूप छान आहे ड्रेस, आम्हाला खूप आवडला. खूप छान. आणि तुला आवडला गिफ्ट? आवडला. सो व्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि मी आता तुमच्यासोबत डेली व्लॉग शेअर करणारच आहे. तर खूप सारं प्रेम द्या, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्हाला कसे माझे कोणते माझे ब्लॉग बघायला आवडतील तर ते सुद्धा सांगा. इन्फॉर्मेटिव्ह आवडतील, चॅलेंजिंग आवडतील, फॅमिली आवडतील, कॉमेडी आवडतील, कोणते जे तुम्हाला असं वाटतं की कोणत्या कंटेंटवर मी ब्लॉग बनवावे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हां लावते. सो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. थँक्यू.